सख्यांनो, वटपौर्णिमेचा सण म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा दिवस। बऱ्याच नववधूंना प्रश्न पडतो की वटपौर्णिमेची पूजा करावी कशी। आपल्याकडे महाराष्ट्रातल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमेची पूजा केली जाते। पण आज मी तुम्हाला वटपौर्णिमेची सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे दाखवणार आहे। सुरू करूयात। वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करा। प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करा। गणपतीची हळद कुंकू वाहून पंचोपचार पूजा करावी। नंतर सती मातेची मूर्ती आणि मूर्ती उपलब्ध नसल्यास अजून एक सुपारी ठेवून त्याचीही पंचोपचार पूजा करावी। हळद कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार सती मातेवर अर्पण करावे। वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवा। वडाला कलशातले जल अर्पण करावे। वडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालाव्या। यानंतर पूजेला आलेल्या सवाशिणींना हळद कुंकू लावून वाण द्यावे आणि गव्हाने त्यांची ओटी भरावी। सवाशिणीसह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे आणि वटपौर्णिमेची पूजा संपन्न करावी। तुम्हा सर्व सख्यांना स्टार प्रवाह परिवारातर्फे वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।